उपवासाची सालपापडी करण्यासाठी इथं पाव किलो आपण वरईचे तांदूळ घेतलेत। पाव किलो वरईचे तांदूळ आपण स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत। पाव किलो वरई म्हणजे बरोबर 2 वाट्या वरई होती। आता हे वरईचे तांदूळ स्वच्छ धुवायचेत आणि आपल्याला इथं 3 दिवस भिजत घालायचे आहेत। 2दा धुवून त्याच्यात पाणी घालून ठेवून द्यायचं आहे आणि 3 दिवस आपण धुवून घेणार आहोत। नेहमीच आपण उपवासाला बटाट्याचे पापड, बटाट्याच्या चकल्या हे खात असतो, तर ही थोडी वेगळी रेसिपी आहे। नक्कीही ट्राय करून बघा तुम्ही, चवीलासुद्धा खूप छान लागते। दुसरे दिवशी आता काय केलं आहे, पाणी यातलं बदललं आहे आणि दुसरं पाणी घालून ठेवून द्यायचं आहे। तिसरे दिवशी परत अशी वरई धुवायची, पाणी बदलायचं, ठेवून द्यायचं आणि चौथे दिवशी वरई धुवायची, निथळायची आणि एका कॉटनच्या कपड्यावर वाळत घालायची। वरई थोडी वाळली की मग आपल्याला मिक्सरवरनं काढायची आहे। पूर्ण कोरडी करायची नाही, महत्त्वाची टीप आहे, थोडीशी ओलसर पाहिजे। आता काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात वरई घालायची आणि बारीक केलेली पीठ आहे, बारीक केलेलं ते आपण मैद्याच्या चाळणीनं चाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, सगळं पीठ चाळून घ्यायचं आहे। थोडं पीठ राहिलं की परत पुढच्या वरईत घाला आणि ते म्हणजे जो चाळ आहे तो आणि वरई परत मिक्सरवरनं काढा। अशा प्रकारे सगळं पीठ आपण मिक्सरवरनं काढलं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडी खसखस घालायची आहे। खसखस ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी असेल तर घाला, नाही तर स्किप करू शकता। जिरे घालायचे आहेत आणि चिमूटभर तुरटीची पावडर घालायची आहे, छान पांढऱ्या शुभ्र पापड्या होण्यासाठी। आता काय करायचं आहे, कोरडं मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यात लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। लागेल तसं आपण थोडं थोडं पाणी घालणार आहोत। तांदळाच्या सालपापड्यापेक्षा थोडंसं मिश्रण पातळ करायचं आहे। अशा प्रकारे आपण आपलं मिश्रण तयार करून घेणार आहोत। आता हे मिश्रण तयार झालं ना की बाकीची सगळी तयारी आपल्याला करून घ्यायची आहे। कुकरमध्ये पाणी घालून ठेवायचं आहे। आपली साडी म्हणजे साडी घालून घ्यायची आहे की त्याच्यावर आपल्या पापड्या झाल्या की घालायच्या आहेत। जे स्टँड आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे। स्टँडला तेल हे एकदाच लावायला लागतं, प्रत्येक वेळेला तेल लावायची गरज नसती, पण पहिल्यांदा सालपापडी चिकटू नये म्हणून स्टँडला सगळीकडून तेल लावून घ्यायचं। खूप तेल लावायचं नाही आहे, अगदी हलक्या हातानं तेल लावून घ्यायचं आहे। स्टँडला तेल लावल्यानंतर त्याच्या प्लेट्स असतात, त्या प्लेटनासुद्धा सगळीकडं आपण तेल लावून घ्यायचं आहे, पुढून आणि मागून, कारण दोन्हीकडं आपण पापड्या घालतो। तुम्हाला स्टँडवर पापड्या कशा घालायच्या ह्याचा जर व्हिडिओ बघायचा असेल, डिटेल व्हिडिओ, तर आपल्या तांदळाच्या सालपापड्या आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा, तुम्हाला डिटेल माहिती मिळेल। स्टँडला खाली सालपापडी छोटीशी घालायची, कारण ती काही शिजत नाही, त्यामुळे तेवढीच ठेवायची, प्रत्येक वेळा ती काही प्लेट दरवेळी बदलायची नाही। आता पापड्या घालायच्या आधी काय करायचं आहे, कुकरमध्ये पाणी घ्यायचं आहे, पाणी उकळत ठेवायचं आणि मग पापड्या घालायला लागायचं। पुढून मागून दोन्हीकडनं पापड्या घालायच्या आहेत, दाखवत आहेत त्याप्रमाणे, आणि स्टँडमध्ये प्लेट्स ठेवून द्यायचे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। आणि असेच वेगवेगळे, फक्त कुकिंग नाही, अजून बरेच व्हिडिओ आपले असतात, ते नक्की बघा। कुठल्या ना कुठल्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होणार। अशा प्रकारे सगळ्या प्लेट्सला आपण काय करायचं आहे, पापड्या घालून घ्यायच्या आहेत। आता शेवटची प्लेट आहे ना, तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, आपलं स्टँड कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग वरची प्लेट
घालायची आहे. वरची प्लेट ठेवल्यानंतर कुकर बंद करायचा, 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आणि त्याचं गॅस बंद करून झाकण काढून घ्यायचं. 3 मिनटानंतर आपण कुकर उघडायचा आहे, त्याची वाफ जाऊ द्यायची आहे आणि मग आपलं स्टँड बाहेर काढायचं आहे. नॅपकिननं उचला, खूप जोरात वाफ येते, हात भाजायची शक्यता असते. पहिली वाफ जाऊ द्यायची, मग स्टँड बाहेर काढायचं आणि सगळ्या प्लेट आहेत त्या एक एक प्लेटवरची आपण पापडी दाखवते त्याप्रमाणे काढायची आहे आणि चाळणीवर घालून घ्यायची. एक 7-8 सालपापड्या चाळणीवर घालून झाल्या की मग आपण साडीवर घालायच्या आहेत. जसं काढू तशीच सालपापडी आपण चाळणीवर घालायची आहे. दाखवते त्याप्रमाणे सगळीकडेनं अशा काढून घ्यायच्यात पापड्या. उपवासाच्या सालपापड्या एकदम छान लागतात. आता काय करायचं आहे, या आपण काय करायच्या साडीवर सगळ्या वाळत घालायच्या आहेत. आता काय केलेलं आहे, थोड्याशा पापड्या आहेत ना, त्याच्यात आपण रंग घालून रंगीत पापड्या करायच्या आहेत. सालपापड्या सावलीतच पंख्याखाली वाळवायच्या आहेत, उन्हात वाळवायच्या नाहीत. आता आवडतील ते थोडे पिठात रंग घालायचे आहेत. इथं निळा रंग घातलेला आहे आणि त्याच्या आपण पापड्या केलेल्या आहेत एक स्टँड, आणि ते पण आपण तसंच उकडून घ्यायचं आहे आणि सगळ्या पापड्या आपण काय करायच्या आहेत, वाळवून घ्यायच्या आहेत. दिवसभर पंख्याखाली वाळवायच्या आहेत. 1-2 तासानं ना त्या अशा सुट्ट्या सुट्ट्या होतात, त्या जवळजवळ केल्या तरी चालतात उचलून, म्हणजे त्या पटपट वाळतात. आणि दुसरे दिवशी काय करायचं, आपण एक 15 मिनटं उन्हात ठेवल्या तरी आपल्या बास होतात. किती सुंदर सालपापड्या झाल्यात बघा. आता तुम्हाला तळून दाखवते. या उपवासाला नक्की सालपापड्या करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा. आता आपण काय करूया, सालपापड्या कशा दिसतात बघा आधी आणि नंतर. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. बाय बाय, टाटा.